अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे। शहरातील आनंदनगर परिसरात दोन अज्ञात नराधमांनी एका अल्पवयीन मुलीच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून तिच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केलाय। या क्रूर हल्ल्यामुळे संपूर्ण दर्यापूर परिसर हादरून गेलाय। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही हल्लेखोरांनी ओळख लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधले होते। घरात कोणीही नसल्याची संधी साधत त्यांनी मुलीवर सपासप वार केले। या हल्ल्यात मुलीच्या मानेवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्यात असून ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। जखमी मुलीला तात्काळ उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वीच याच आनंदनगर परिसरात एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती। ही घटना ताजी असतानाच आता अल्पवयीन मुलीवर झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दर्यापूरमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। या प्रकरणी जखमी मुलगी आणि तिच्या आईनं दर्यापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत। सांगितलं सर त्यांनी की बा तुम्ही कुठं गेले होते, काय गेले होते, पोरीकडे लक्ष का बरं नाही दिलं। तर आम्ही म्हटलं सर आम्ही कामाला गेलो होतो, तिला बरंही नव्हतं। 2 जण आले होते सर तोंडाला बांधून। माझी पोरगी टॉयलेटला गेलेली होती आणि ती बाहेर येताना आलेली असूनही ते 2 जण आले, गेट उघडला आणि त्यांनी की नाही माझ्या पोरीच्या तोंडाला बांधून हात पकडून तिच्या गळ्याला आणि हाताला वार केला। कुठं झालं हे? घरी झालं का सगळं? ते झालं अंगणात। ते कोण होते 2 जण काही माहित आहे? नाही सर आमचं म्हणजे कोणासोबत भांडण तोंडून काहीच नाही सर। आम्ही गरीब लोक आहे, कोणाच्या लेनदेण्यातही राहत नाही, काहीच नाही सर। मग रिपोर्ट घेतला का पोलिसांनी? हो लिहून घेतला सर। लिहून घेतला? हो मारलं ते म्हणजे काहीतरी 3 याचं होतं ते त्यांनी असं दाबलं, ते असं लागलं नाही तर त्यांनी असं मारलं। किती कधीची गोष्ट आहे आणि काय घडलं नेमकं सांगतो? अर्धा 1 घंटा झाला तरी। हा नेमकं काय झालं? ते आतमध्ये मी अशी घरात चालली होती, ते मागून आले, पूर्ण तोंडाला बांधलं, तोंडाला बांधून इथं मारलं आणि इथं मारलं। किती जण होते ते? 2। तोंडाला बांधून? हो। घरी कोण कोण होतं तुझ्या? बहीण घरात होती, मामा बाथरूम मध्ये होते। बस। ते मारून पळाले? हो मी त्यांनी धक्का दिला आणि घरात गेली। घरात जाऊन मी पूर्ण लावून घेतले घर आणि घर लावून ते चालले गेले। मग पोलीस स्टेशनला गेलते का तू? नाही, आईला फोन केलता, आई आली, मग आईनं घेऊन गेली। मग पोलीस स्टेशनला? हो। मग काय झालं? रिपोर्ट दिला का? हो कोण होते, काय होते, ओळखीचे नाही? नाही।